नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा वेलेस बाय इग्नाइट अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मी अमोल गाडेकर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती जे आहे या तलाठी भरतीच्या 4625 पदांसाठीची तयारी तुम्ही सध्या करत आहात. आता सर्वात जास्त महत्वाचा मुद्दा म्हणजे अभ्यास कसा करायचा, किती करायचा, कोणकोणते संदर्भ साहित्य वाचायचे, हे सगळे प्रश्न तुमच्या समोर आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक प्रश्नाची भर पडते, ती म्हणजे अशी की तुम्ही जर एखाद्या जिल्ह्याशी बिलॉंग करत असाल तर त्या जिल्ह्याच्या जागा किती, हा एक महत्वाचा प्रश्न तुमच्या समोर पडतो. सर ऍड वाचलीये, बऱ्याचशा गोष्टी युट्यूबला बघण्याचा प्रयत्न केला, पण ते प्रॉपर समजलं नाही. त्या अनुषंगाने आपल्या इग्नाइट अकॅडमी मार्फत आपण 36 जिल्ह्यांची डिटेल तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय, ज्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकूण जागा किती, समांतर आरक्षण किती, कॅटेगरी वाईज किती, हा संदर्भ आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. आजच्या लेक्चरमध्ये, आता पुढच्या सेशनमध्ये आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातल्या एकूण जागा किती. त्यापूर्वी महत्वाचा मुद्दा म्हणजे असा विद्यार्थी मित्रांनो की ह्या ज्या एक्झामची तयारी तुम्ही करताय, माहिती असेल तुम्हाला TCS एक्झाम घेणार आहे. TCS म्हणल्यानंतर त्या पॅटर्ननुसार तयारी होणं आपलं गरजेची. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्वोत्तम असा शिक्षक वर्ग जो अनुभवी शिक्षक वृंद आहे, हे तुमच्यासाठी इथं 24/7 हजर असतील. याच्यामध्ये आपण नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू केली मात्र 999 रुपयामध्ये. म्हणजे जर लाईव्ह आणि रेकॉर्डेड हे दोन्ही सेगमेंट तुम्हाला भेटतात तर इतक्या कमी किमतीमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला बॅच भेटणार नाही. तर ही बॅच तुम्ही आजच परचेस करू शकता. त्याच्यामध्ये शिक्षक अनुभवी वृंद सगळे तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांचे नावं माहिती आहे. नवीन पॅटर्न नुसार शिक्षकांची शिकवणी असेल, PDF स्वरूपात नोट असेल, डाऊट क्लिअरिंग सेशन असेल आणि 150+ प्रॅक्टिस टेस्ट असतील. त्याच्यामध्ये बाळासाहेब बोडके सर, त्यानंतर ज्ञानदेव वराडे सर, त्यानंतर बापू गायकवाड सर, त्यानंतर विजय शेळके सर, अमोल गाडेकर सर आणि योगेश बोबडे सर, ही टीम तुमच्या समोर आहे प्रॉपर तुम्हाला गाईड करण्यासाठी. तर या बॅचचा तुम्ही आनंद घेऊ शकता. ही बॅच तुम्ही परचेस करू शकता इग्नाइट अकॅडमी ऍप्लिकेशन वरती. त्यानंतर मार्केटमध्ये सध्या धुमाकूळ घालणारे हे पुस्तकं ते म्हणजे ज्ञानदेव वराडे सरांचं बुद्धिमत्ता चाचणीचं पुस्तक, ज्याच्यामध्ये प्रॉपर TCS IBPS पॅटर्न दिलेला आहे. मार्केटमध्ये सहसा असे पुस्तक भेटत नाही, हे तुम्ही परचेस करू शकता. बाळासाहेब बोडके सरांचं ट्रिकी होकॅब बुस्टर नावाचं बुक आहे. इंग्लिशचा जो इश्यू आहे, वोकॅब्युलरीचा इश्यू आहे, तर हे बुक अतिशय छान आहे. आणि त्यानंतर आपलं हे इग्नाइट अकॅडमीचं तिसरं पब्लिकेशन, ज्याला आपण म्हणूया TCS IBPS एक्झाम गाईड. ज्या काही एक्झाम TCS IBPS ने घेतल्या त्याच्यामध्ये जवळपास 4000 क्वेश्चन तुम्हाला या बुक मधनं भेटतात. म्हणजे काय की पॅटर्न समजायला सोपं जातं की नेमकं तयारी कशी करायची. आणि आता येऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे, ते म्हणजे चंद्रपूर जिल्हा. मग जर शॉर्ट बट स्वीट जर तुम्ही विचारताय सर सांगा चंद्रपूरची एकूण जागा किती, तर बघा चंद्रपूरची एकूण जागा 167. किती जागा आहेत? 167 जागा चंद्रपूरच्या आहे. मग याच्यामध्ये हे आरक्षणावाईज हे समजत नाही सर, तर ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. बघा इथे हे जे नावं दिले नाही, याला आपण इंग्लिशमध्ये पण एक पॅरलल शब्द ठेवू जे गुण तुमच्या लक्षात येईल. बघा सगळ्यात पहिले इथं आला बघा अजा म्हणजे SC शेड्यूल कास्ट. इथं आलं अज म्हणजे ST शेड्यूल ट्राईब. त्यानंतर इथं आलं VJNT, याला A म्हणूया आपण, विमुक्त जाती असं आपण म्हणतो, विमुक्त जाती. त्यानंतर NTB म्हणजे भटक्या जाती, NTC भटक्या जाती क प्रवर्ग, NTD भटक्या जाती ड प्रवर्ग, ते प्रवर्ग खाली आलेले. इथं दिसतंय तुम्हाला विमाप्र म्हणजे विशेष मागास प्रवर्ग, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणूया स्पेशल बॅकवर्ड क्लास, म्हणजे शॉर्ट भाषेत त्याला आपण म्हणतो SBCच्या जागा. कोणत्या जागा? SBC. इथं आला बघा इमावचा अर्थ होतो इतर मागास प्रवर्ग, म्हणजे याला आपण म्हणूया अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे OBC. त्यानंतर आपण इथं बघतो EWS इकॉनॉमिकल वीक सेक्शन, हे सगळ्यांना माहिती असतं, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक. आणि त्यानंतर खाली अराखीव म्हणजे ओपन. आणि इंटरेस्टिंग मुद्दा असा, जर तुम्ही चंद्रपूर जिल्ह्याचा पेपर देणार असाल किंवा चंद्रपूर जिल्ह्यासाठी अप्लाय करणार असाल तर पेसा अंतर्गत तुम्हाला भरपूर जागा इथे दिलेल्या आहेत. पेसा म्हणजे काय, तर जे अनुसूचित जमाती आहे शेड्यूल ट्राईब ST, या ST प्रवर्गासाठी काही ठिकाण शासनाकडनं पेसा म्हणून घोषित केले जातात. आणि त्या ठिकाणामध्ये पेसा अंतर्गत येणारेच विद्यार्थी तिथं अप्लाय करू शकतात. म्हणजे ही एक सुवर्ण संधी पेसासाठी आहे. म्हणजे पेसा संवर्गात जर तुम्ही येत असाल, त्या पेसा घटकामध्ये तुम्ही येत असाल तर जागा भरपूर आहे. तर तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. पेसा अंतर्गत जागा आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. आता आपण हे समजून घेतलं, मग यानुसार समांतर आरक्षणाचे टप्पे पुढे दिले बघा. सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, अंशकालीन पदवीधर आणि अनाथ. याच्यामध्ये अनाथांसाठी 6 पद रिक्त आहे. 2 पद अल्पदृष्टी, 2 पदे कर्णबधीर, 2 पदे अस्थिव्यंगता सारख्या घटकांसाठी आणि अनाथांसाठी फक्त 1 जागा आहे. म्हणजे दिव्यांगासाठी 6 जागा, अनाथांसाठी किती जागा येते? 1 जागा येते. आता आपण कॅटेगरी वाईज समजून घेऊया. बघा जर SC प्रवर्गातील विद्यार्थी फॉर्म भरतोय तर त्यासाठी जवळपास 17 जागा आहे. किती जागा आहे? 17.
या 17 पैकी 5 जागा सर्वसाधारणसाठी येतात, 5 जागा महिलांसाठी येतात, 5 जागा खेळाडू म्हणजे एसटी मध्ये महिला, एसटी मध्ये खेळाडू. त्यानंतर माजी सैनिक एसटी म्हणून असतात तर 3 जागा, प्रकल्पग्रस्त एसटी म्हणून असतात तर 1 जागा, भूकंपग्रस्तासाठी जागा नाहीये आणि अंशकालीन पदवीधरसाठी 2 जागा आहे. अंशकालीन पदवीधरसाठी ही जागा आहे, 2 जागा आहे. जर तुम्ही एसटी प्रवर्गाशी बिलॉंग करता तर 27 जागा आहे. याच्यापैकी सर्वसाधारणसाठी 8, एसटी महिलांसाठी 8, एसटी खेळाडूसाठी 2, एसटी माजी सैनिकासाठी 4, एसटी प्रकल्पग्रस्तासाठी 1, एसटी भूकंपग्रस्तासाठी 1 आणि अंशकालीन पदवीधर एसटी मध्ये 3 जागा आहे. व्हीजा अ म्हणजे व्हीजे NTA याच्यामध्ये 6 जागा आहे. याच्यापैकी 2 जागा सर्वसाधारण, 2 जागा महिला, 1 जागा प्रकल्पग्रस्त आणि अंशकालीन पदवीधरसाठी 1 जागा तुम्हाला इथे दिसून येईल. त्यानंतर भजब भटक्या जमाती आपण त्याला म्हणतो NTB 1 जागा आहे आणि 1 जागा ही सर्वसाधारण गटासाठी, अदरवाईज जागा तुम्हाला दिसून येणार नाही. भजक साठी 4 जागा आहे म्हणजे NTC साठी 4 जागा आहे, 1 जागा सर्वसाधारण, 1 जागा महिला, 1 जागा माजी सैनिक आणि 1 जागा प्रकल्पग्रस्तासाठी तुम्हाला इथे दिसून येईल. भजड म्हणजे NTD मध्ये 3 जागा आहे, 1 जागा सर्वसाधारण, 1 जागा महिला, 1 जागा माजी सैनिक आणि बाकी जागा तुम्हाला दिसून येणार नाही. जर आपण SBC मध्ये गेलो म्हणजे विशेष मागास प्रवर्गात गेलो तर 4 जागा आहे, 4 पैकी 1 सर्वसाधारण, 1 महिला, 1 माजी सैनिक आणि 1 अंशकालीन पदवीधरसाठी तुम्हाला दिसून येईल. जर ओबीसीचा आपण विचार केला इतर मागास प्रवर्ग त्याच्यामध्ये 44 जागा ओबीसी साठी, 13 जागा सर्वसाधारण, 14 जागा ओबीसी महिलांसाठी आहे, 3 जागा ओबीसी खेळाडू, 7 जागा ओबीसी माजी सैनिक, 2 जागा ओबीसी प्रकल्पग्रस्त, 1 जागा भूकंपग्रस्त ओबीसी आणि 4 जागा अंशकालीन पदवीधर ओबीसी मध्ये मोडतात. ईडब्ल्यूएस मध्ये 20 जागा आहे, 6 जागा सर्वसाधारण, 6 जागा महिला, 1 जागा खेळाडू, 3 जागा माजी सैनिक, 1 जागा प्रकल्पग्रस्त, 1 जागा भूकंपग्रस्त आणि 2 जागा अंशकालीन पदवीधरसाठी राखीव तुम्हाला दिसून येतील. आता ओपन कॅटेगरीचा जर विचार केला तर 16 जागा, याच्यापैकी 5 जागा सर्वसाधारण, 5 जागा महिला, 1 जागा खेळाडू, 2 जागा माजी सैनिक, 1 जागा प्रकल्पग्रस्त आणि 2 जागा अंशकालीन पदवीधर मध्ये तुम्हाला दिसून येतील. जर आपण पेसाचा विचार केला, हा IMP मुद्दा असेल चंद्रपूर वासियांसाठी, 25 जागा या पेसामध्ये, याच्यापैकी 10 जागा सर्वसाधारण, 7 जागा ज्या आहेत तर त्या महिलांसाठी, 2 जागा खेळाडू, 2 जागा माजी सैनिक, 2 जागा प्रकल्पग्रस्त, बाकी 2 जागा अंशकालीन पदवीधरसाठी तुम्हाला दिसून येतात. म्हणजे पेसासाठी ओव्हरऑल 25 जागा आहे. तर पेसावासियांनो ह्या मुद्द्यावरती लक्ष केंद्रित करा. ओव्हरऑल जागाचा विचार केला तर 167 जागा आहे, ज्याच्यापैकी 53 जागा या सर्वसाधारण, 50 जागा महिलांसाठी, 10 जागा खेळाडूंसाठी, 24 जागा माजी सैनिकांसाठी, 10 जागा प्रकल्पग्रस्त, 3 जागा भूकंपग्रस्त, 6 जागा दिव्यांग, 17 जागा अंशकालीन पदवीधर आणि 1 जागा जी तर ती अनाथांसाठी तुम्हाला दिसून येईल. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला याचा फायदा होईल. या सर्व जागांचं कॅल्क्युलेशन तुमच्या लक्षात आलं असेल की कोणासाठी किती जागा आहेत. 157 जागाची ही डिस्ट्रीब्युशन तुमच्या लक्षात आली असेल. आता मुद्द्यानुसार जागा समजल्या, पण आमची तयारी कितपर्यंत झाली हे कसं समजणार, तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे टेस्ट सिरीज जी तर ती इग्नाइट अकॅडमीची तुम्हाला दिसून येईल. एकूण 10 टेस्ट तुम्हाला देणार. या 10 टेस्ट मध्ये 100 प्रश्नांची ती टेस्ट असेल. म्हणजे 25-25चा क्रायटेरिया जो तुम्हाला तलाठीला विचारला जाणार आहे प्युअरली TCS पॅटर्न नुसार. आणि याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा की या 10च्या 10 टेस्ट तुम्हाला फक्त आणि फक्त 3 चहाच्या पैशामध्ये येणार. म्हणजे फक्त 21 रुपयामध्ये तुम्हाला 10 टेस्ट येत आहे. म्हणजे आपली ऑनलाईन जी बॅच आहे ती फक्त 999 रुपयामध्ये आणि जर तुमची टेस्ट सिरीज ती फक्त 21 रुपयामध्ये. म्हणजे तुमची तयारी करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त जवळपास 1000 रुपयांचा खर्च येतोय. तर ही एक चांगली गोष्ट तुमच्यासाठी सुद्धा आहे, तुमच्या बजेटमध्ये बसणारी. आणि त्यातल्या अनुभवी शिक्षक वृंद आहे महाराष्ट्रातला सर्वोत्तम. मग क्वालिटीमध्ये पण कॉम्प्रोमाइज नाही. मग याच्यापेक्षा बेटर डील मला नाही वाटत होऊ शकते. तर ही माहिती तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटत आहे की आम्हाला फक्त तलाठीने अदर एक्झामची पण तयारी करायची, तर त्या अनुषंगाने सर्व समावेशक बॅच म्हणजे ऑल इन वन बॅच आपल्या इग्नाइट अकॅडमीवरती उपलब्ध आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही तलाठी, जिल्हा परिषद, अंगणवाडी परिवीक्षिका, पशुधन, समथिंग विस्तार अधिकारी, पुरवठा निरीक्षक या सगळ्यांची तयारी जर करायची असेल तर प्युअरली पॅटर्ननुसार ऑल इन वन बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. या बॅचचा फायदा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकता. याच्यामध्ये हीच अनुभवी शिक्षक टीम तुमच्या सोबत आहे, प्लस 1999 रुपयामध्ये फक्त तुम्हाला ही बॅच भेटत आहे. तर हा होता आपला चंद्रपूर जिल्ह्या संदर्भातला मुद्दा. आय होप तो तुम्हाला क्लिअर झाला असेल. थँक्यू सो मच.